ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार. पुढे या सर. पूर्ण नाव सांगा. प्रदीप मारुती भिंगारे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आज तारीख आहे 3 जुलै 2026 या दिवशी आपण आपल्या यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहेत. या ऊसाला तिने आपल्या ग्रीन प्लॅनेट कंपनीची सेंद्रिय खतं वापरली. तर सगळ्यात महत्त्वाचा काय अनुभव आला आणि भेट कुठं झाली आपण त्यांची माहिती घेऊ. सांगा सर. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. आमची सर्वदा भेट मोशीच्या कृषी प्रदर्शन या ठिकाणी झाली आणि त्यानंतर साहेब मार्चमध्ये आमच्याकडे भेटीसाठी आले. त्यावेळेस आपण त्यांचा पहिल्यांदा डोस घेतलेला आहे आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. या ऊसासाठी आपण त्यांचे औषधं वापरलेले आहेत पूर्णपणे. किती एकर ऊस आपला? तर आपला ऊस तसं क्षेत्र जास्त आहे, पण आपण यावर्षी 7 ते 8 एकराला या सरांच्या औषधाचा प्रयोग चालू केलेला आहे. क्षेत्र किती आहे टोटल सगळं तरी? क्षेत्र 40 एकर क्षेत्र आहे. 40 एकर क्षेत्र आहे आणि फक्त 8 एकर ते वापरलेल्यामध्ये हा प्लॉट एक आहे. तर या प्लॉटला आणि यांच्याच डाव्या हाताला इकडे वापरलं नाही, या प्लॉटला काय फरक आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. तर सर सांगा की नेमकं सांगण्यासारखा फरक काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसणारा फरक आहे तो मध्ये काळोखीमध्ये आणि पानांच्या साईजमध्ये. आपण बघू शकता की ज्या पिकाला आपण यांची औषधं वापरलेली आहेत त्यांचे काळोखी जास्त आहे आणि ज्या प्लॉटला आपण केमिकल युक्त खते वापरलेले आहेत त्याचे पाणी अशी पिवळसर पडलेले आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. असा म्हणजे सहज डोळ्याने दिसणारा फरक आपल्याला लगेच लक्षात येतो. आणि फुटव्याची संख्या वगैरे काय सांगता येईल सर? फुटव्यांची संख्या पण चांगली आहे आणि आम्ही बाकी काही खर्च केलेला नाही. जरा बसून फुटव्याची संख्या मोजून दाखवा ना. नऊ 10 आहे आणि कलर जर बघितला तर सगळीकडे म्हणजे ग्रीनरी नंबर 1 आहे. ह्याच्या पानाची साईज सुद्धा रुंद आहे त्याच्यापेक्षा. ज्या बरं सर तिकडे एक पान इकडे एक पान घ्या बरं. म्हणजे नेमकं दोन्ही पानामध्ये काय फरक आहे? काय काय सोडले सर? त्यामध्ये आपण भूमी पॉवर, पोटॅश आणि मायक्रोरायझा वापरलेला आहे. ती बी पाणी सोडले. पाणी सोडले. त्याला ऍक्च्युली डोस दिला नाही. डोस दिलेला नाही अजून. जमिनीतनं आपण एकही दाना वापरलेला नाही अजूनपर्यंत. जानेवारीची लागवड आहे. औषध फवारणीचं कोणतं औषध? काय नाही. भूमी पॉवर, पोटॅश आणि मायक्रोरायझा. बघा सर तिकडे एक पान तुम्ही आणलेलं आहे. दोन्ही पानामध्ये काय फरक जरा सांगा. यावर पुढे सर दिसते की तुम्हाला? सांगा. पुढे जाऊ तुम्ही. मामा तुम्ही बोलू नका, त्यांना बोलू द्या. आपल्याला डोळ्याने फरक दिसत असेल. हा जो प्लॉट आहे तो केमिकल युक्त खते आपण याचा डोस चालू आहे आणि ग्रीन ॲग्री प्लॅनेटचे खते या पिकासाठी वापरलेले आहेत. तुम्ही फरक बघू शकता. दोन्ही पानावर पान लावले तर साईजमध्ये बघा तुम्हाला फरक दिसून येईल नक्कीच. साधारणतः पाठीमागच्या बाजूने बघा तर एवढं पान साधारणतः फरक आहे. बरं. कलर आणि ग्रीनरी मध्ये कलर आणि ग्रीनरी तर तुम्हाला समजूनच जाईल शेतकरी. बर. इतर शेतकऱ्यासाठी मेसेज तुमचं काय मत आहे सांगा भैया. औषध चांगलं हा जनरली जानेवारीच्या उसाला आतापर्यंत आलेला खर्च हा अतिशय कमी, म्हणजे आमच्या इकडच्या भागात खर्च नसल्यासारखाच आहे जवळजवळ. कारण आमच्याकडे शेतकरी भरपूर खर्च करते. किती खर्च आता एकरी? जानेवारीचा म्हणजे आता 7वा महिना आहे. 7व्या महिन्यातल्या लावणीला खर्च किती येतो प्रत्यक्षात? म्हणजे आपण ग्रीन प्लॅन जिथं वापरतो तिथं खर्च किती आला आणि ज्या ठिकाणी नाही वापरत तिथं खर्च किती आला? आता ग्रीन प्लॅनेटचे खतं ज्या ठिकाणी वापरलेले त्या ठिकाणी जवळजवळ आपल्याला 2100 ते 2200 खर्च, म्हणजे त्या खर्चातच चालू आहे सध्या. तर आपण दुसरं काहीही केलेलं नाही. आणि केमिकल युक्त खतं म्हणले तर आपण त्याला 19 युरिया, DAP, अमोनियम सल्फेट, पोटॅश, सल्फर असं वेगवेगळे खतं सोडलेले आहेत. तर त्याचा खर्च निश्चितच या खर्चापेक्षा जास्त आहे. किती काय पैशात सांगता येईल? पैशात सध्या सर आम्ही कॅल्क्युलेशन नाही केलेलं, कारण ते पीक गेल्यानंतर करतो. पण आमच्या मनानं हा खर्च जवळजवळ नसल्यासारखाच आहे. ग्रीन म्हणजे हे वापरून तुम्ही समाधानी आहेत? हो, नक्की. इतर शेतकऱ्यासाठी नक्की इतर शेतकऱ्यांनाही मी सांगू इच्छितो की आपण नक्की या औषधांचा वापर करून रिझल्ट स्वतःच्या डोळ्याने बघावा. ज्यांना जास्त क्षेत्र आहे त्यांनी सुरुवातीला 1, 2, 3 एकरसाठी वापरून नक्की बघावे. भैया थोडंसं मध्ये जावा आणि ह्या ऊसाची उंची आणि जिथं नाही वापरत तिथल्या ऊसाची उंची सांगा बरं हातोरी करून. इकडे त्याला जाऊ. हां आणि 10 फूट आहे.
म्हणजे 9-10 फूट हाईट आहे. आणि या तिकडे वापरलं तिकडे किती हाईट आहे बघू आपण. एक दाणा टाकला नाही काय नाही. हो 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 हो. या ठिकाणी आपण वापरलेलं नाही. इथली हाईट तिथली 7 फूट 7 फूट आणि जिथं वापरलं तिथली तिथली 10 फूट म्हणजे उंचीमध्ये फरक आहे. काय आहे पेऱ्यामध्ये साईज मध्ये पेरे कोंबाला चांगला आहे तुमचं औषध वापरलेलं प्लॉट. कोंबाला चांगला आहे. हो बरं त्याला कोंब कमी येतं, कोंब कमी आहेत. फरक लगेच जाणवते ना. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करता. तुम्ही शेतकरी बरं मग आता ह्याच्यामध्ये सांगण्यासारखा काय फरक अजून. तुमच्या औषधाचा रिझल्ट चांगला आणि कमी खर्चात हां चांगलं उत्पन्न. जास्त उत्पन्न आहे. ठीक आहे सर या इकडं समोर या. सगळ्यात महत्त्वाचं जे बाकी शेतकरी आहेत की आपलं अभियान आहे की बाबा विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती आपण म्हणतो. आणि ऑलरेडी या मुक्तीप्रमाणे किंवा मिशन काळी आई जमीन वाचो या म्हणीप्रमाणे काही फरक वाटतो का. नक्की मला तर पूर्ण सेंद्रिय खतांवरती म्हणजे आधीपासूनच विश्वास होता. आणि मी तसं माझ्या हातात घेतल्यापासून ठरवलंय की आपण केमिकलचा एकही दाणा आपल्या पिकासाठी किंवा शेतीसाठी वापरायचा नाही. भलं 10 टन कमी निघू द्या पण सेंद्रिय शेती करायचा असा माझा तर ध्यास आहे. आणि तेच सर आता ह्याला आपण मार्च मध्ये खत दिलते. हो ह्या ऊसाला आपण सरासरी 4000 रुपयाचा डोस दिला. डोस दिला. हा? हो, किती एकर प्लॉट आहे तुमचा. हा 1 एकरचा प्लॉट आहे. बरं 4000चा प्लॉट दिला तर तुम्ही काय दाना बी तर टाकलं नाही. एकही फक्त दाणा त्याचं पाणी टाकला करून नाही. सोडायला सोडायला. जवळजवळ 3 महिने होऊन गेले. होऊन गेले. त्याचा एवढा फरक आहे. हो. आणि तुम्ही रासायनिक पोतीची पोती सोडायला आहे की टाकायला हो, टाकायला. तरी रिझल्ट नाही. हो. ही किती विशेष आहे. हो नक्की 100% ते आपण डोळ्याने बघू शकता इथे समोर. आपली भेट मोशीमध्ये झाली होती कृषी प्रदर्शनला. हो, नक्की बरोबर आहे. म्हणजे डिसेंबरमध्ये हो मी तुमच्याकडे मार्चमध्ये आलो होतो. आलो. हो हो हे वापरून समाधान आहेत. हो नक्की धन्यवाद सर. नमस्कार.